हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज इथे आपण महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्क आणि सिटको अकाउंट क्लर्क साठी कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगचा 12th टॉपिक कव्हर करत आहे, सर्व्हिस कॉस्टिंग. ठीक आहे. याच्या आधी आपण 11 टॉपिक कव्हर केलेले आहे. चॅनलच्या प्लेलिस्टवर सर्व व्हिडिओज तुम्हाला मिळून जाणार. ज्यांनी ते व्हिडिओज नाही बघितले ते पूर्ण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. तसंच ज्यांनी आजपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या. जर तुमचा सपोर्ट असेल तेव्हाच आपण हे सिरीज कंटिन्यू चालू ठेवू, अदरवाईज नाही करणार. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच कॉस्ट अकाउंटिंग मेथड इज कॉमनली यूज इन सर्व्हिस सेक्टर. बघा, सेवा क्षेत्रात सामान्यतः कोणती खर्च लेखा पद्धत वापरली जाते. बघा, ऑप्शन आहे फर्स्ट जॉब कॉस्टिंग, बॅच कॉस्टिंग, प्रोसेस कॉस्टिंग अँड कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट जॉब कॉस्टिंग, नोकरी खर्च पद्धत. नेक्स्ट, सेकंड, कॉस्ट अकाउंटिंग इन सर्व्हिस सेक्टर फोकस प्रायमरी ऑन. सेवा क्षेत्रात खर्च लेखा यामध्ये प्रामुख्याने लक्ष दिले जाते. बघा, ऑप्शन आहे मटेरियल कॉस्ट, लेबर अँड ओव्हरहेड, थर्ड मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट अँड फोर्थ इन्व्हेंटरी कंट्रोल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, लेबर अँड ओव्हरहेड, कामगार व वर खर्च. नेक्स्ट, थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सर्व्हिस इंडस्ट्री. खालीलपैकी कोणती सेवा उद्योग नाही. बघा, ऑप्शन आहे हॉस्पिटल, ट्रान्सपोर्ट, रेस्टॉरंट, स्टील मॅन्युफॅक्चरिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे स्टील मॅन्युफॅक्चरिंग, स्टील उत्पादन. नेक्स्ट, फोर्थ, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इन सर्व्हिस इंडस्ट्री इज टू. सेवा उद्योगातील खर्च लेखा याचा मुख्य उद्देश आहे. बघा, ऑप्शन आहे मॅक्झिमाइज प्रोडक्शन, ॲज सर्टन कॉस्ट ऑफ सर्व्हिस, increase revenue only, and fourth reduce taxes. The correct answer आहे इथे सेकंड, as certain cost of service, सेवेचा खर्च निश्चित करणे. नेक्स्ट, फिफ्थ, कॉस्ट शीट इन सर्व्हिस इंडस्ट्री युजली एक्सक्लूड. सेवा उद्योगातील खर्च पत्रक सामान्यतः खालीलपैकी काय टाळते. बघा, ऑप्शन आहे मटेरियल कॉस्ट, लेबर कॉस्ट, डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड सेलिंग प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट मटेरियल कॉस्ट, साहित्य खर्च. नेक्स्ट, सिक्स्थ, विच कॉस्टिंग मेथड सूट अ हॉस्पिटल बेस्ट. रुग्णालयासाठी सर्वात योग्य खर्च पद्धत कोणती आहे. बघा, ऑप्शन आहे युनिट कॉस्टिंग, जॉब कॉस्टिंग, ऑपरेटिंग कॉस्टिंग अँड बॅच कॉस्टिंग. करेक्ट आन्सर आहे थर्ड, ऑपरेटिंग कॉस्टिंग, ऑपरेटिंग खर्च. ओके. नेक्स्ट, सेवंथ, ऑपरेटिंग कॉस्टिंग इज ऑल्सो नोन ॲज. ऑपरेटिंग खर्चास या नावाने ओळखले जाते. तर बघा, ऑप्शन आहे बॅच कॉस्टिंग, कंपोजिट कॉस्टिंग, सर्व्हिस कॉस्टिंग अँड ॲब्झॉर्प्शन कॉस्टिंग. करेक्ट आन्सर आहे थर्ड, सर्व्हिस कॉस्टिंग, सेवा खर्च. नेक्स्ट, एट, विच कंपोनंट इज युजली हायेस्ट इन सर्व्हिस इंडस्ट्री कॉस्टिंग. सेवा उद्योग खर्चामध्ये सर्वाधिक कोणता घटक असतो. बघा, ऑप्शन आहे डायरेक्ट मटेरियल, लेबर कॉस्ट, डेप्रिसिएशन अँड सेलिंग एक्सपेन्सेस. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, लेबर कॉस्ट, कामगार खर्च. नेक्स्ट, नाइन्थ, विच इंडस्ट्री यूज ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग. कोणत्या उद्योगामध्ये वाहतूक खर्च वापरले जाते. बघा, ऑप्शन आहे एअरलाईन, रेस्टॉरंट, हॉटेल, बीपीओ. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट एअरलाईन, मीन्स विमान सेवा. नेक्स्ट, टेन्थ, कंपोजिट कॉस्टिंग इज यूज्ड व्हेन. संमिश्र खर्च पद्धत वापरली जाते जेव्हा. बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, ओनली वन सर्व्हिस इज प्रोव्हाइडेड, सेकंड, प्रोडक्ट्स आर मेड इन बॅचेस, थर्ड, मल्टिपल सर्व्हिस आर कंबाईन्ड अँड फोर्थ, नो ओव्हरहेड इज इन्व्हॉल्व. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, मल्टिपल सर्व्हिसेस आर कंबाईन्ड, एकापेक्षा अधिक सेवा एकत्रित केल्या जातात. ठीक आहे. नेक्स्ट, 11th, विच इज द कॉमनली यूज इन युनिट इन ट्रान्सपोर्ट सेक्टर. वाहतूक क्षेत्रामध्ये सामान्यतः कोणते युनिट वापरले जाते. तर बघा, ऑप्शन आहे पॅसेंजर किलोमीटर, सेकंड रूम नाईट्स, मॅन अवर्स अँड नंबर ऑफ बेड्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, पॅसेंजर किलोमीटर, प्रवासी किलोमीटर. नेक्स्ट, 13, इन हॉस्पिटल्स द युनिट यूज टू मेजर सर्व्हिस इज. रुग्णालयात सेवा मोजण्यासाठी वापरले जाणारे युनिट कोणते आहे. बघा, ऑप्शन आहे बेड डे, सेकंड मॅन अवर, पेशंट अवर, रूम डे. करेक्ट आन्सर आहे बेड डे. नेक्स्ट, 13, व्हॉट इज द युनिट यूज इन हॉटेल इंडस्ट्री. हॉटेल उद्योगामध्ये कोणते युनिट वापरले जाते. तर बघा, ऑप्शन आहे पॅसेंजर किलोमीटर, रूम डे, टेबल टर्न अँड सीट अवर्स. करेक्ट आन्सर आहे इथे रूम डे, खोली दिवस.
नेक्स्ट 14, कॉल सेंटर युजली यूज विच युनिट ऑफ सर्व्हिस. कॉल सेंटर मध्ये सामान्यतः कोणते युनिट वापरतात? तर बघा ऑप्शन आहे कॉल हँडल्ड, पॅसेंजर माइल, गेस्ट नाईट अँड बेड ऑक्युपाइड. तर करेक्ट आन्सर आहे कॉल हँडल्ड. ठीक आहे, कॉल हाताळणे. नेक्स्ट 15, विच युनिट इज यूज्ड इन सिनेमा हॉल. चित्रपटगृहामध्ये कोणते युनिट वापरले जाते? तर बघा तिकीट सोल्ड, स्क्रीन टाइम, सीट अवर, मूवी मिनिट्स. तर करेक्ट आन्सर आहे सीट अवर, आसन तास. नेक्स्ट 16, व्हॉट इज द मेजरिंग युनिट इन कुरिअर सर्व्हिस. कुरिअर सेवेमध्ये मोजण्याचे युनिट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे किलोग्राम डिलिवर्ड, पार्सल काउंट, डिस्टन्स कवर्ड अँड ऑल ऑफ द अबोव. आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. नेक्स्ट 17, इन बीपीओ सर्व्हिसेस सर्व्हिस युनिट आर जनरली. बीपीओ सेवांमध्ये सामान्यतः कोणती सेवा युनिट असते? बघा ऑप्शन आहे कॉल्स, ईमेल प्रोसेस, ट्रान्झॅक्शन हँडल अँड ऑल ऑफ दिस. तर करेक्ट आन्सर आहे सर्व. कॉल्स, ईमेल प्रक्रिया, व्यवहार हाताळणे म्हणून सर्व. नेक्स्ट 18, एअरलाईन यूज विच ऑफ द फॉलोइंग सर्व्हिस युनिट. विमान कंपन्या खालीलपैकी कोणता सेवा युनिट वापरतात? तर बघा ऑप्शन आहे किलोमीटर, पॅसेंजर्स किलोमीटर, माइल्स अँड ट्रिप. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, पॅसेंजर किलोमीटर, प्रवासी किलोमीटर. नेक्स्ट 19, फॉर रेस्टॉरंट सर्व्हिस द युनिट जनरली युज्ड इन. उपहारगृहात सेवेसाठी सामान्यतः वापरले जाणारे युनिट आहे. बघा ऑप्शन आहे मील सर्व, टेबल यूज, अवर्स ओपन अँड फूड क्वांटिटी. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, मील सर्व, दिलेले जेवण. नेक्स्ट 20, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मेजर सर्व्हिस इन द टर्म ऑफ. शैक्षणिक सेवा संस्था सेवा मोजतात. तर बघा ऑप्शन आहे स्टुडंट थॉट, टीचिंग अवर्स, लेक्चर्स डिलिव्हर्ड अँड ऑल ऑफ द वर्क. आन्सर आहे ऑल ऑफ द. शिकलेले विद्यार्थी, अध्यापन तास आणि घेतलेली व्याख्याने म्हणून सर्व. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच कॉस्ट अकाउंटिंगचे सेपरेट पीडीएफ पण अवेलेबल आहे. ज्यांना सेपरेट पीडीएफ पाहिजे असेल ते सेपरेट पीडीएफ पण घेऊ शकता आणि ऑल इन वन कंबाईन पण अवेलेबल आहे. तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तिथनं तुम्ही ते पीडीएफ घेऊ शकता. नेक्स्ट 21, व्हॉट इज द युनिट ऑफ सर्व्हिस इन इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन. वीज वितरण सेवा युनिट कोणते आहे? बघा ऑप्शन आहे किलोवॅट अवर, वोल्ट, एम्पियर अँड करंट. तर करेक्ट आन्सर आहे किलोवॅट अवर, किलोवॅट तास. नेक्स्ट 22, इन अ वेअरहाऊस सर्व्हिस इज मेजर्ड इन. गोदामामध्ये सेवा मोजली जाते. तर बघा ऑप्शन आहे स्पेस रेंटेड, टाइम ऑफ स्टोरेज, क्वांटिटी स्टोर आणि ऑल ऑफ द अबोव. आन्सर इज ऑल ऑफ द अबोव. बघा भाड्याने घेतलेली जागा, साठवण्याचा कालावधी आणि साठवलेले प्रमाण. नेक्स्ट 23, द युनिट ऑफ सर्व्हिस इन अ फ्युएल स्टेशन इज. इंधन स्टेशन मध्ये सेवा युनिट कोणते आहे? बघा ऑप्शन आहे लिटर सोल्ड, व्हेइकल सर्व, टाइम टेकन अँड डिस्टन्स ट्रॅव्हल. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, लिटर सोल्ड, विकलेले लिटर. नेक्स्ट 24, विच ऑफ दिस युनिट अप्लाय टू लॉजिस्टिक सर्व्हिस. लॉजिस्टिक सेवासाठी कोणते युनिट लागू होत आहे? तर बघा ऑप्शन आहे टन किलोमीटर, सेकंड ऑर्डर डिलिव्हरी, थर्ड डिलिव्हरी टाइम आणि ऑल ऑफ द. आन्सर आहे वरील सर्व. बघा टन किलोमीटर, वितरित ऑर्डर्स आणि वितरित वेळ. नेक्स्ट 25, विच युनिट इज अप्रोप्रिएट फॉर टेलिकॉम सर्व्हिसेस. टेलिकॉम सेवेसाठी कोणते युनिट योग्य आहे? तर बघा ऑप्शन आहे मिनिट यूज, डेटा युसेज, नंबर ऑफ कॉल्स अँड ऑल ऑफ द अबोव. आन्सर आहे फोर्थ, ऑल ऑफ द अबोव मीन्स वापरलेले मिनिट्स, डेटा वापर आणि कॉल्सची संख्या. नेक्स्ट 26, विच ऑफ द फॉलोइंग इज इन्क्लुडेड इन हॉस्पिटल कॉस्टिंग. रुग्णालयामध्ये खर्चामध्ये खालीलपैकी काय समाविष्ट असते? बघा डॉक्टर फीज, मेडिकल एक्सपेन्सेस, ऑपरेशन थिएटर चार्जेस आणि ऑल ऑफ द. आन्सर आहे वरील सर्व. डॉक्टराचे शुल्क, औषधाचा खर्च आणि ऑपरेशन थिएटर शुल्क. नेक्स्ट 27, इन हॉटेल कॉस्टिंग विच ऑफ द फॉलोइंग इज अ डायरेक्ट कॉस्ट. हॉटेल खर्चामध्ये खालीलपैकी कोणता थेट खर्च आहे? बघा ऑप्शन आहे रूम मेंटेनन्स, लॉन्ड्री चार्जेस, किचन युटिलिटीज अँड गेस्ट रूम सप्लाईज. करेक्ट आन्सर आहे गेस्ट रूम सप्लाईज. नेक्स्ट 28, विच इज अन एक्झाम्पल ऑफ व्हेरिएबल कॉस्ट इन रेस्टॉरंट. उपग्रहामधील बदलत्या खर्चाचे उदाहरण कोणते? बघा ऑप्शन आहे रेंट, इलेक्ट्रिसिटी, रॉ फूड मटेरियल, इन्शुरन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, रॉ फूड मटेरियल, कच्चा अन्न साहित्य.
नेक्स्ट 29 फिक्स कॉस्ट रिमेन, निश्चित खर्च कसा राहतो. बघा ऑप्शन आहे कॉन्स्टंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ आउटपुट, सेकंड चेंजेस विथ आउटपुट, थर्ड वॅरीज एव्हरी डे अँड फोर्थ डिपेंड ऑन सर्व्हिस युनिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कॉन्स्टंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ आउटपुट, उत्पादनाशी असंबंधित. नेक्स्ट 30 विच कॉस्ट इज कन्सिडर्ड सेमी व्हेरिएबल इन सर्व्हिस कॉस्टिंग, सेवा खर्चामध्ये अर्थ बदलता खर्च कोणता मानला जातो. बघा ऑप्शन आहे टेलिफोन चार्जेस, रेंट, स्टाफ सॅलरी अँड इंटरेस्ट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट टेलिफोन चार्जेस, टेलिफोन शुल्क. नेक्स्ट 31 व्हॉट इज द टोटल कॉस्ट फॉर्म्युला इन सर्व्हिस कॉस्टिंग, सेवा खर्चामधील एकूण खर्च सूत्र काय. बघा ऑप्शन आहे total cost equals to fixed cost plus variable cost, second total cost equals to direct cost into number of unit, third total cost equals to indirect cost minus profit, and fourth total cost equals to price into unit. Correct answer आहे इथे first total cost equals to fixed cost plus variable cost. Next 32 which cost is highest in educational institution, शैक्षणिक संस्थांमध्ये सर्वाधिक खर्च कोणता असतो. बघा ऑप्शन आहे इन्फ्रास्ट्रक्चर, फॅकल्टी सॅलरीज, मेंटेनन्स अँड बुक अँड स्टेशनरी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड फॅकल्टी सॅलरीज, प्राध्यापकांचे वेतन. नेक्स्ट 33 इन ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री कॉस्ट पर किलोमीटर इज कॅल्क्युलेटेड युजिंग, वाहतूक उद्योगात प्रति किलोमीटर खर्च कसा मोजतात. बघा ऑप्शन आहे टोटल कॉस्ट डिवाइड बाय किलोमीटर रन, सेकंड रेव्हेन्यू डिवाइड बाय डिस्टन्स, थर्ड प्रॉफिट इंटू kilometers and fourth passenger divided by cost. The correct answer है first total cost divided by kilometers run. Next 34 which one is the indirect cost in airline industry, विमान सेवेत थेट खर्च कोणता असतो. बघा ऑप्शन आहे फ्युअल, ग्राउंड रेंट, डेप्रिसिएशन, ऍडव्हर्टायझिंग. द करेक्ट आन्सर आहे फर्स्ट फ्युअल मीन्स इंधन. नेक्स्ट 35 कॉस्ट पर सर्व्हिस युनिट इज कॅल्क्युलेटेड बाय, प्रतिसेवा युनिट खर्च कसा मोजला जातो. बघा ऑप्शन आहे टोटल कॉस्ट डिवाइड बाय टोटल युनिट, सेकंड फिक्स कॉस्ट इंटू युनिट, थर्ड प्रॉफिट डिवाइड बाय टोटल कॉस्ट अँड फोर्थ सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट टोटल कॉस्ट डिवाइड बाय टोटल युनिट्स. नेक्स्ट 36 इन सॉफ्टवेअर कंपनीज विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेजर कॉस्ट, सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये खालीलपैकी कोणता मोठा खर्च असतो. बघा ऑप्शन आहे हार्डवेअर, एम्प्लॉई सॅलरी, रेंट, इलेक्ट्रिसिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड एम्प्लॉई सॅलरी, कर्मचारी पगार. नेक्स्ट 37 इन कुरिअर सर्व्हिस कॉस्ट डिपेंड्स ऑन, कुरिअर सेवेत खर्च कोणावर अवलंबून असतो. बघा ऑप्शन आहे वेट अँड डिस्टन्स, पार्सल टाईप, डिलिव्हरी टाइम अँड ऑल ऑफ द अबोव्ह. करेक्ट आन्सर आहे वरील सर्व मीन्स वेटेज मीन्स वजन आणि अंतर, पार्सल प्रकार आणि वितरण वेळ. नेक्स्ट 38 ब्रेक इव्हन पॉइंट इन अ सर्व्हिस सेक्टर इज वेन, सेवा क्षेत्रामधील ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे काय असतं. बघा रेव्हेन्यू इक्वल्स टू टोटल कॉस्ट, सेकंड प्रॉफिट इक्वल्स टू रेव्हेन्यू, थर्ड व्हेरिएबल कॉस्ट इक्वल्स टू फिक्स कॉस्ट अँड कॉस्ट इक्वल्स टू 0. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रेव्हेन्यू इक्वल्स टू टोटल कॉस्ट. नेक्स्ट 39 डेप्रिसिएशन इज कन्सिडर्ड ॲज, घसारा कशाच्या स्वरूपात धरला जातो. बघा ऑप्शन आहे फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट, सेमी व्हेरिएबल कॉस्ट अँड इररिलेव्हंट कॉस्ट. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट फिक्स कॉस्ट मीन्स निश्चित खर्चामध्ये. नेक्स्ट 40 विच मेथड इज यूज टू रिड्यूस कॉस्ट इन सर्व्हिस, सेवामध्ये खर्च कमी करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते. बघा ऑप्शन आहे बजेटरी कंट्रोल, इन्क्रीजिंग मॅन पॉवर, एक्सपांडिंग ब्रांचेस अँड इन्क्रीजिंग सर्व्हिस चार्ज. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट बजेटरी कंट्रोल, अर्थसंकल्पीय नियंत्रण. ठीक आहे, ज्यांनी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, कारण की नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला पण व्हिडिओ मिळणार आणि मला प्रोत्साहन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच कंटिन्यू व्हिडिओ बनवत राहू. नेक्स्ट 41 ओव्हरहेड इन हॉटेल इंडस्ट्री इन्क्लूड, हॉटेल उद्योगातील वर खर्चामध्ये काय समाविष्ट आहे. बघा ऑप्शन आहे इलेक्ट्रिसिटी, वॉटर चार्जेस, इंटरनेट अँड केबल अँड ऑल ऑफ द. आन्सर आहे ऑल ऑफ द मीन्स वीज, पाणी शुल्क, इंटरनेट व केबल म्हणजे ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट 42 इनडायरेक्ट कॉस्ट इन हॉस्पिटल इन्क्लूड्स, रुग्णालयातील अप्रत्यक्ष खर्चामध्ये काय समाविष्ट आहे. तर बघा ऑप्शन आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरी, नर्स सॅलरी,
ऑपरेशनल टूल अँड इंजेक्शन. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरी, प्रशासनिक वेतन. नेक्स्ट 43. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉस्ट कंट्रोल टेक्निक. खालीलपैकी कोणतेही खर्च नियंत्रण तंत्र नाही. बघा ऑप्शन आहे बजेटरी कंट्रोल, स्टँडर्ड कॉस्टिंग, कॉस्ट बेनिफिट अनालिसिस अँड इन्क्रीजिंग प्राइस. तर आन्सर आहे इन्क्रीजिंग प्राइस, किंमत वाढवणे इज नॉट अ कॉस्ट कंट्रोल टेक्निक. ठीक आहे. नेक्स्ट 44. कॉस्ट एलोकेशन इन सर्व्हिस सेक्टर इज बेस्ड ऑन. सेवा क्षेत्रातील खर्च वाटप कशावर आधारित असतो. बघा ऑप्शन आहे युनिट कंझ्युम, लेबर अवर्स, मशीन युसेज, ऑल ऑफ द अबो. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ ऑल ऑफ द अबो, मीन्स वापरलेली युनिट्स, कामगार तास आणि यंत्र वापर. ओके. नेक्स्ट 45. विच ऑफ दिस इन्क्रीज टोटल सर्व्हिस कॉस्ट. यापैकी कोणते एकूण सेवा खर्च वाढवते. बघा ऑप्शन आहे हाय व्हेरिएबल कॉस्ट, रिड्युसिंग ओव्हरहेड, इन्क्रीजिंग इफिशियन्सी अँड कॉस्ट कंट्रोल. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट हाय व्हेरिएबल कॉस्ट, उच्च बदलता खर्च. नेक्स्ट 46. इफिशियन्सी रेशियो इन सर्व्हिसेस इज कॅल्क्युलेटेड बाय. सेवामध्ये कार्यक्षमतेचा गुणोत्तर कसा मोजतात. तर बघा ऑप्शन आहे आउटपुट डिवाइड बाय इनपुट, कॉस्ट डिवाइड बाय रेव्हेन्यू, रेव्हेन्यू मायनस कॉस्ट अँड लेबर इंटू टाइम. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट आउटपुट डिवाइड बाय युनिट. नेक्स्ट 47. विच कॉस्ट इज मोस्ट कंट्रोलेबल इन सर्व्हिसेस. सेवा क्षेत्रात सर्वात नियंत्रित होणारा खर्च कोणता आहे. बघा ऑप्शन आहे लेबर कॉस्ट, रेंट, डेप्रिसिएशन, लायसन्स फी. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट लेबर कॉस्ट, कामगार खर्च. नेक्स्ट 48. टोटल ऑपरेटिंग कॉस्ट इन्क्लूड. एकूण ऑपरेटिंग खर्चामध्ये समाविष्ट आहे. तर बघा ऑप्शन काय आहे फिक्स प्लस व्हेरिएबल कॉस्ट, सेकंड प्रॉफिट प्लस रेव्हेन्यू, थर्ड टॅक्स प्लस डिव्हिडंड अँड फोर्थ ओव्हरहेड्स. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट फिक्स प्लस व्हेरिएबल कॉस्ट, निश्चित व बदलता खर्च. नेक्स्ट 49. विच डिपार्टमेंट मॅनेज कॉस्ट कंट्रोल इन हॉटेल. हॉटेलमध्ये खर्च नियंत्रण कोणते विभाग करते. बघा ऑप्शन आहे अकाउंट्स, हाऊसकीपिंग, रिसेप्शन, मार्केटिंग. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट अकाउंट्स, लेखा. नेक्स्ट 50. विच टूल हेल्प्स इन कॉस्ट अनालिसिस इन सर्व्हिस सेक्टर. सेवा क्षेत्रात खर्च विश्लेषणासाठी कोणते साधन उपयुक्त आहे. बघा ऑप्शन आहे कॉस्ट शीट, बजेट, रिपोर्ट, ऑल ऑफ द. करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द, मीन्स खर्चपत्रक, अंदाजपत्रक आणि अहवाल सर्व काही. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केले ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा सेपरेट पीडीएफ अवेलेबल आहे. जर तुम्हाला सेपरेट पीडीएफ घ्यायची असेल तर सेपरेट पीडीएफ घेऊ शकता किंवा कंबाईन घ्यायची असेल तर कंबाईन. सर्व पीडीएफ अवेलेबल आहे. व्हॉट्सअपला इथे मेसेज करा, तिथे तुम्हाला ती पीडीएफ मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.